धारावी येथील अल्पवयीन मुलीची तस्करी करण्याचं प्रकरण धारावी पोलिसांनी उघडकीस आणलं आहे। या मुलीला 2 आरोपींनी पश्चिम बंगालच्या कुंटणखाण्यात नेलं होतं। धारावी पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या। खोट्या बहिणीच्या बहाण्याने मुलीला फसवलं गेलं। या प्रकरणी धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी धारावीमध्ये राहत असताना तिला खोट्या बहाण्यानं आरोपींनी धारावीमधून उचललं आणि नंतर त्यांनी तिला पश्चिम बंगाल या ठिकाणी नेलं। मुलीच्या नातेवाईकांनी धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली। मुलगी घरात गल्लीत कुठेही दिसत नाही म्हणून त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। मुलीच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात मुलीची तपशीलवार माहिती घेतली। यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोक्सो कायद्यामधील कलम 4, कलम 5 आणि कलम 6 अशी नोंद आणि भारतीय दंड कलम 370 व 376 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आपल्या खबऱ्यांकडून आरोपींची माहिती काढली।